शिवाजी महाराज संन्यास घेणार होते असे कुठलेही पुरावे आपल्याकडे आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही। स्वतःच शिवाजी महाराज सांगतात की वैराग्य करायचं असते उत्तर वयात करायचं असतं, आता करायचं नसतं। हे पराक्रमाचे तमाशे दाखवायची वेळ आहे। ते शिवाजी महाराज वैराग्य कसे धारण करतील। एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असताना आपण थोडं तरी तारतम्य बाळगलं पाहिजे। श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी गोविंदगिरी महाराज यांनी भाषण करताना शिवाजी महाराजांनी संन्यास घ्यायचं ठरवलेलं होतं श्रीशैलला ज्यावेळेला शिवाजी महाराज गेले त्यावेळेला असं एक विधान केलं। खरं तर इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या अस्सल साधनांचा अभ्यास केल्यानंतर शिवाजी महाराज संन्यास घेणार होते असे कुठलेही पुरावे आपल्याकडे आजपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत। शिवाजी महाराज ज्या वेळेला श्रीशैलला गेले त्यावेळेला नेमकं काय घडलं याची माहिती आपल्याला सभासदाच्या बखरीमधून मिळते। बखर हे इतिहासाचं अव्वल दर्जाचं प्रथम दर्जाचं साधन नाही, पण सभासद बखर ही शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या आज्ञेनं लिहिली असल्यामुळं त्याच्यामधल्या काही भागावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो। पण ही सभासद बखर काय म्हणते हे पहिल्यांदा आपण पाहूया। सभासद बखरीमध्ये सभासद असं म्हणतो, त्या उपरी राजियास भागानगरचे मोठमोठ्या सरदारांनी मेहमान्या केल्या। ऐसे एक महिनाभर भागानगरी होते। भागानगरी म्हणजे हैदराबादला। तेथील द्रव्य वस्तुभाव घेऊन चंदीकडे सेना समुदाय घेऊन चालले। चंदीकडे म्हणजे जिंजी किल्ल्याकडे ते चालले। मग श्रीशैल्यास आले। म्हणजे श्रीशैल्य मल्लिकार्जुन हे जे काय आपलं एक मोठं देवस्थान आहे त्या ठिकाणी आले। नीळगंगेचे स्नान करून श्रीचे दर्शन झाले, तीर्थविधी झाला। राजियांनी स्थळ देखून परम आनंद झाला की केवळ कैलास दुसरे असे स्थळ वाटले। तेथे हे देह श्रीस अर्पण करावे, शीरकमल वहावे ऐसे योजले। ते समयी श्री भवानी अंगात आविर्भावली आणि बोलली, जे तुझं एक गोष्टी मोक्ष नाही, हे कर्म करू नको, पुढे कर्तव्यही उदंड तुझे हाती करणे आहे असे सांगून श्री गेली। हे वर्तमान सावध झाल्यावरी राजियास कारकुनांनी सांगितले। मग श्री शीरकमल वहावे हा विचार राहिला। एवढा उल्लेख सभासद बखरीमध्ये आलेला आहे। स्वतःचं शीरकमल आपल्या आराध्य दैवताला वहावं अशी एक प्राचीन परंपरा ही भोसले कुळात होती। एका भोसल्यांच्या कुळानं त्यांच्या पूर्वजांनी 60 पूर्वजांनी स्वतःचं शीरकमल स्वतःच्या आराध्य देवताला वाहिलं अशी एक कथा, लोककथा, दंतकथा आहे आणि त्यांचं नाव शिरसाट पडलंय। आज सुद्धा तुम्ही दक्षिणेत गेला तर दक्षिणेमधल्या अनेक ह्याच्यामध्ये स्वतःचं शीरकमल वाहणाऱ्या वीरांची दगडी शिल्पे ही प्राचीन काळात तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात। सभासद असं म्हणतोय की महाराजांना स्वतःचं शीरकमल वाहायची भावना श्रीशैलला गेल्यावर झाली आणि मग देवी अंगात आली आणि तिनं सांगितलं। मग कारकुनांनी हे सगळं आपण आता ऐकलं, पण नेमकं वास्तव इतिहास काय सांगतोय सभासदापेक्षा सुद्धा वेगळा हे आपण पाहिलं पाहिजे। ही घटना 1677 घडली इसवी सनला। त्यानंतर लगेचच शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला। ही दक्षिण दिग्विजयच्या दरम्यानचीच घटना आहे, आपल्याला माहित आहे। आणि दक्षिण दिग्विजय पूर्ण केला। त्या दक्षिण दिग्विजयामध्ये तंजावरला व्यंकोजी राजे, जे की शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते, ते राज्य करत होते। महाराजांच्या आणि त्यांची सुद्धा लढाई झाली। त्याच्यामध्ये व्यंकोजी राजांचा पराभव झाला आणि शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांचा पराभव केल्यामुळं शिवाजी महाराज ज्यावेळेला इकडं परत आपल्या महाराष्ट्रात आले त्यावेळेला शिवाजी महाराजांना असं समजलं की आपला भाऊ या पराभवानं खचलेला आहे आणि खचल्यानंतर त्यानं वैराग्य धारण केलंय। त्याला सण समारंभात कसलाही हे राहिलेला नाही आहे।
स्वारस्य राहिलेलं नाही आहे आणि तो वैराग्य धारण करतोय, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी या व्यंकोजी राजांना लिहिलेलं पत्र इतिहासामध्ये उपलब्ध आहे. या पत्रामध्ये खूप मोठं पत्र आहे ते. या पत्रामधली 2-3 वाक्य खूप महत्वाची आहेत, जी मी तुम्हाला वाचून दाखवतो. या पत्रामध्ये शिवाजी महाराज व्यंकोजीला असं म्हणतात, कैलासवासी स्वामींनी कसे कसे प्रसंग पडले ते निर्वाह करून यवनांच्या सेवा करून आपल्या पुरुषार्थ बाजीसावरून उत्कर्ष करून घेतला. आपण म्हणजे व्यंकोजी राजे संसाराची कृतज्ञता मानून नसते वैराग्य मनावरी आणून कार्य प्रजननाचा उद्योग सोडून लोक हाती रिकामेपणी द्रव्य खाऊन नाश करणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहाणपण, ही कोण नीती, असं शिवाजी महाराज व्यंकोजीला म्हणतात. पुढे या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की उत्तरवयी वैराग्य करायला तेवढे थोडे, आत्ता आम्हासी पराक्रमाचे तमाशे दाखवणे. म्हणजे शिवाजी महाराजांना जे स्वतः आपल्या भावाला एक संदेश देतात की वैराग्य करायचं असेल तर ते उत्तर वयात कर, आत्ता पराक्रमाचे तमाशे दाखवायची वेळ आहे, असं सांगणारे शिवाजी महाराज स्वतः वैराग्य धारण करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण हे पत्र आहे शिवाजी महाराजांचं अस्सल पत्र आहे. सगळ्या संशोधकांनी मान्य केलं. अनेक ठिकाणी भारतीय संशोधन मंडळाचे असतील, अनेक संशोधकांनी पत्र छापलेलं आहे शिवचरित्रामध्ये, पत्रसार संग्रहामध्ये. म्हणजे स्वतःच शिवाजी महाराज सांगतात की वैराग्य करायचं असते उत्तर वयात करायचं असतं, आत्ता करायचं नसतं, हे पराक्रमाचे तमाशे दाखवायची वेळ आहे. ते शिवाजी महाराज वैराग्य कसे धारण करतील. गोविंदगिरी महाराजांना ज्यांनी हा इतिहास सांगितला किंवा गोविंदगिरी महाराजांनी ज्या साधनातून हा इतिहास ऐकला आणि तो वाचला, ती साधनं इतिहासाची अस्सल साधनं नाहीत, हे इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. आणि एवढ्या मोठ्या विचारपीठावर व्यासपीठावरून शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असताना आपण थोडं तरी तारतम्य बाळगलं पाहिजे असं मला वाटतं.